माननीय पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी उद्यापासून होत असलेल्या दौऱ्याच्या संदर्भात नियोजन आणि 20 तारखेपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून या निवडणुकीला सामोरे जायचं याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। व्यासपीठावरील महायुतीतील सर्व नेतेगण, उपस्थित सर्व पदाधिकारी, माझ्या महिला भगिनी, सहकारी मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, आजचा 4 तारखेचा 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि जवळपास 1:45 वाजलेत, अजून साधारणतः 1-1.25 तास बाकी आहे। मी प्रत्येक उमेदवाराची आणि सध्याची असलेली तिथली परिस्थिती याचा देखील आढावा घेतोय। काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेत आहेत आणि अधिकृत राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार म्हणून आपण फक्त एकच व्यक्ती आहोत, याचं देखील मला आज एक आनंद आणि समाधान व्यक्त करायचं आहे की अनेकांनी सांगितलं, वल्गण्या केल्या की आम्हाला या पक्षाचा पाठिंबा, त्या पक्षाचा पाठिंबा, त्या पक्षानं आम्हाला जाहीर केला, यांनी जाहीर केला। अद्याप कुठल्याही पक्षानं समोरच्या विरोधी असलेल्या 5 ते 6 उमेदवारांपैकी एकालाही अधिकृतपणानं पाठिंब्याचं जाहीर पत्र देखील दिलेलं नाही। परंतु आपल्याला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आहे, या सर्व पक्षांनी देखील आपल्याला अधिकृतपणानं पाठिंबा जाहीर केला। आणि आता काही मंडळींची धावपळ सुरू आहे की आम्हाला पाठिंबा द्या, या पक्षानं पाठिंबा द्या, त्या पक्षानं पाठिंबा द्या। परंतु मावळ तालुक्यातली परिस्थिती पाहता कुणाला पाठिंबा द्यायचा हा देखील अनेक काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न पडलाय। शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षातले देखील नेत्यांना प्रश्न पडलाय आणि भारतीय जनता पक्षाचा तर संबंधच नाही। परंतु काही मंडळी सांगतात की भारतीय जनता पक्ष मावळ तालुक्यातले जे काही 4-5 मंडळी नेतृत्व करतायत ते म्हणतील तोच पक्ष, आणि अशा पद्धतीनं काही आता हट्टास धरून उमेदवाराला पाठिंब्याकरता पळतायत। आता समोरच्या विरोधी पक्षातले 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कुठल्या मताला येईल किंवा कुठल्या बॅलेटवरती त्यांचं नाव येईल हे अजूनही निश्चित नाही। पाठिंबा निश्चित नाही, चिन्ह निश्चित नाही, आणि तयारी करतायत तर कुणाच्या जीवावरती करतायत तेही सांगता येत नाही। उद्या मावळ तालुक्यातलं विजन काय असणार आहे, आमचा अजेंडा काय आहे हे देखील सांगता येईना। आणि फक्त सुनील शेळके हाच त्यांचा अजेंडा। जे कार्यकर्ते वडीलधारी त्याला पाठबळ देत आहेत त्यांना थांबवणे हेच त्यांचं धोरण। आणि मागच्या काही दिवसापासून पाहतोय की रात्री 2-2, 3-3 वाजता फिरायचं, कुणाचं मोबाईलवरती स्टेटस असेल तर त्याला सांगायचं स्टेटस काढून टाक, कुठली कमेंट करू नको, आणि जर तू ऐकलं नाही तर तुला आमच्याशी वाईटपणा घ्यावा लागेल। अरे असला कुठला प्रचार या मावळ तालुक्यामधल्या या मंडळींनी आणलाय हाही कळाना। राज्यामध्ये महायुती म्हणून आपण काम करत असताना मागील 5 वर्षापूर्वी या मावळच्या मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिली। 1.25 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेलं, 1.25 वर्ष त्यानंतरचं काम करण्यामध्ये जो काय निधी आणता येईल तो निधी आणण्याचा प्रयत्न केला। परत वर्षभर विरोधी पक्षात बसावं लागलं आणि नंतरचे 1.25 वर्ष महायुतीमध्ये काम करत असताना अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत आपण या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता 4,158 कोटी रुपयाचा निधी देखील आणण्याचं काम केलं। गावागावामध्ये रस्ते, लाईट, पाणी या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न केला। इंद्रायणी नदी असेल, पवना नदी असेल, कुंडलिका आहे, या नद्यांवरचे पुलांची कामं उभी केली। आज पूल देखील उभे राहताना आपण पाहता, सार्वजनिक विकास म्हणत असताना महत्त्वाकांक्षी प्रकल्प या तालुक्यामध्ये आले, हॉस्पिटल उभे राहतात, ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प उभा राहतोय, अनेक तीर्थक्षेत्र विकसित होत आहेत।
आपण 5 वर्ष या मावळच्या जनतेकडे मागितले, विश्वासानं आणि जबाबदारीने त्यांनी आपल्याला दिले आणि तेवढ्याच ताकदीने आपण तालुक्याचा सर्वांगीण विकास देखील केला. उद्याचे 5 वर्ष आपण मागतोय की या मावळ तालुक्याला अजून आपल्याला सुजलाम सुफलाम करायचे, या मावळ तालुक्यातील युवा पिढीला रोजगाराची निर्मिती करायची, या तालुक्यातील शेतकरी बळीराजाला देखील कशा पद्धतीनं ताकद देता येईल, कशा पद्धतीने त्यांना योजना देता येईल तो देण्याचा प्रयत्न करायचा. आज इंद्रायणी भात आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत असताना अनेक शेतकरी आज भाताच्या काढण्याचं काम सुरू आहे. अनेक भागामध्ये इंद्रायणी भाताचं देखील महत्त्व आहे. इंद्रायणी भाताला एक चांगल्या पद्धतीचा दर्जा देण्याचं किंवा दर देण्याचं काम देखील आपण करतोय. शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल, जोड व्यवसाय कसा वाढेल, एखादा दुधाचा व्यवसाय असेल, पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, फ्लोरिकल्चरचा व्यवसाय असेल, अशा अनेक व्यवसायाला देखील आपण मदत करण्याचा प्रयत्न केला. आज आपण मावळ तालुक्यात किंवा जिल्ह्यातले अनेक साखर कारखाने पाहतो. प्रत्येक तालुक्यातल्या कारखान्याचा जर रेट पाहिला तर काही तालुक्यातल्या कारखान्याला रेट हा उसाला साधारणतः 3300 रुपये, 3400 रुपये, 3500 रुपये टनापर्यंत एवढा रेट हा कारखान्याला दिलेला आपण पाहिला. मग माझ्या मावळ तालुक्यातील उसाला दर हा 2800 2900 रुपये का, हे देखील ही मंडळी सांगू शकत नाही. आणि जर उसाला दर आपल्याला मिळत नसेल, आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल आणि अशी मंडळी जर उमेदवार म्हणून या तालुक्यात फिरतायत, मला काल रात्री काही मंडळींनी सांगितलं की जर तू काम माझं केलं नाही तर तुझा ऊस आम्ही नेणार नाही. अरे कारखाना कुणाच्या मालकीची ती संपत्ती नाहीये. शेतकऱ्याच्या पैशातून हा कारखाना उभा राहिला आणि आज तर सांगायला लागले की जर तुम्ही आमचं काम केलं नाही तर आम्ही तुमचा ऊसच नेणार नाही. अरे असली कुठली निवडणूक, असला कुठला तुमचा प्रचार, हा देखील प्रश्न माझ्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, वाड्यापाड्यावरती राहणारी माणसं असतील, त्यांना मागील 5 वर्षापासून न्याय देण्याची भूमिका घेतली. कोण कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पक्षाचा हा आम्ही विचार केला नाही. प्रत्येकाला जो येईल त्याला जे सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करून या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आधार दिला. राजकारणामध्ये सुनील शेळकेच्या विरोधात मुद्दे कुठले तर सुनील शेळकेनं मनमानी केली, हुकुमशाही केली, गावागावामध्ये त्यांनी त्रास दिला, गावागावातल्या नागरिकांना वेठीस धरलं. आज जर मी गावागावातल्या नागरिकांना त्रास दिला असता आणि कोणाला फसवलं असतं तर हजारोच्या संख्येनं ही मावळची जनता माझ्या मागे खंबीरपणानं उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. काही ठराविक पुढारी गेले, आता का गेले, कशा करता गेले, काल वडगावमध्ये सांगितलं. उद्या आता आपला दौरा सुरू होतोय, त्या गावात गेल्यावर ते देखील का गेले ते देखील सांगितलं पाहिजे. गावागावातले पुढारी मंडळी पळाले, 5 वर्ष तेच राहिले, त्यांनी जे सांगन ती कामं केली आणि ज्यांना दिलं ते गेले, ज्यांना काही दिलं नाही ते आज माझ्या मागे उभी राहिली. अरे ही मंडळी एवढी पण येडी नाही, एवढे त्यांना ग्रही धरू नका की सर्वसामान्य जनता तुमच्या भूलथापांना बळी पडेल, तुमच्या अहंकारी आणि तुम्ही असलेला फक्त तुम्ही आणि तुम्हीच या राजकारणाला बळी पडेल असं देखील नाहीये. आपण कामाचा मुद्दा घेऊन, आपण विकास कामांचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जातोय आणि ही मंडळी विशिष्ट व्यक्ती करता फक्त राजकारण करायचं आणि सुनील शेळकेला संपवायचा, थांबवायचा हे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर घेऊन चाललेत. हे मावळची जनता सहन करणार नाही, हा मला विश्वास आहे. आपल्याला या तालुक्यात उद्याच्या काळामध्ये अनेक कामं करायची आहेत. मगाशी मी पत्रकारांना देखील सांगितलं की होय मला 5 वर्ष मावळच्या मायबाप जनतेकडनं पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये जी कामं आपण उभी करतोय ती 2-2.5 वर्षात पूर्ण करायची आहेत. ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प उभा राहतोय, त्याला 2-2.5 वर्षातील त्याची जबाबदारी पूर्ण करण्याची माझी आहे. आज आपल्या तालुक्यातले 2 हॉस्पिटल उभे राहत आहेत. कानेफाट्याचं हॉस्पिटल पूर्ण झालं, लोणावळ्याचं हॉस्पिटल उभं राहते. माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब असेल, सर्वसामान्य असेल, प्रत्येक व्यक्तीला
पुढचे 5 वर्ष मोफत आरोग्याची सुविधा देण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची असणार आहे. आया बहिणींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना सुरू झाली. या योजनेचे पुढचे 5 वर्ष त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची जबाबदारी या सुनील शेळकेची असणार आहे. माझ्या शेतकऱ्याला वीज बिल मागचं माफ झालं, पुढचंही माफ असणार आहे हे सांगणारे आदरणीय अजितदादा असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याकडून पुढचे 5 वर्ष लाईट बिल मोफत असणे किंवा त्यांचं वीज बिल माफ ठेवणं ही जबाबदारी सुनील शेळकेची असणार आहे. शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला न्याय देणं ही जबाबदारी आमची आहे. आणि समोरची मंडळी सांगतात की सुनील शेळके कामं करतो पण वेगवेगळी प्रबोधनं देखील दाखवतो, सप्ताह घेतो, वारकऱ्यांचा सप्ताह घेतो, कुठं खडकाव घेतो. खडकाव कुठं सप्ताह घेतात का? मागचे 7-8 वर्ष त्यांना सप्ताह दिसला नाही, त्या सप्त्यातला आनंद दिसला नाही. त्या सप्त्यात येणारे वारकरी अनेक 25-30 वर्ष ज्यांनी पंढरपूरची पायवारी केली ती त्या सप्त्यामध्ये येऊन सहभागी होतात. अनेक जण दुवा देतात, अनेक जण त्या संप्रदायाचा वसा आणि वारसा चालवत आहेत. तिथला सप्ताह आज या मावळ तालुक्यातील असलेला पारंपरिक हा साधू संतांचा तालुका म्हणत असताना, ही संतांची भूमी म्हणत असताना, या भूमीतला वारकरी त्या सप्त्याची अस्मिता ठेवण्याचं काम करतो. आणि सांगतात की तिथला सप्ताह स्वतः करता ठेवतो आणि महाराज मंडळींना पाकिटं देऊन सप्ताह करतो. हजारो आया बहिणी वडीलधारी मंडळी त्या सप्त्यामध्ये येतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, काल्यामध्ये सहभागी होतात. आणि तुम्ही मागच्या 25 वर्षामध्ये दाखवावं की आळंदीला जाणारी पालखी असेल, आळंदीवरून पंढरपूरला जाणारी पालखी असेल, तुकाराम महाराजांच्या भूमीतून जाणारी पालखी असेल किंवा ज्या कुठल्या पालख्या पंढरपूरला जातात तिथं कुठं एक ठिकाणी तरी तुमची पंगत घालता का? तुम्ही साधी पंगत घालीत नाही आणि आम्ही सप्ते करतो त्याला नावं ठेवता. अरे आया बहिणी आज तीर्थक्षेत्र ठिकाणी जातात, कोण तुळजापूरला जातं, कोण कोल्हापूरला जातं, कोण पंढरपूरला जातं. ज्यांना तीर्थक्षेत्र माहीत नाही त्यांना दर्शन मिळतं, ज्यांना धम्मभूमी माहीत नाही ते नागपूरला जाऊन धम्मभूमीवरती जातात, ज्यांना हॉटेल माहीत नाही, ज्यांना समुद्र बीच माहीत नाही, त्या माझ्या आया बहिणी आज जर समुद्रावरती फिरत असतील, त्या आनंद घेत असतील. तुम्ही कधी पुण्याला तरी एसटीनं पाठवलं का? एखाद्या आया बहिणीला तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्रावरती नेलं का? मग आपण चांगलं करत नाही, दुसरा व्यक्ती चांगलं करतो तर त्याला वाईट का म्हणायचं? अरे आया बहिणीनं तुमच्या आशीर्वादानं फक्त मला परत संधी मिळू द्या. मी परवा कालही सांगितलं, आज बी सांगतो, मावळ तालुक्यातील ज्या ज्या आया बहिणीने माझं विमान बघितलं नाही त्यांना विमानात बसून फिरवल्याशिवाय सुनील शेळके राहणार नाही. बस होतो का नाही बघत? हा आया बहिणी तुम्हाला नाही, तुम्हाला अजिबात नाही. अरे ज्या चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन कधी ज्या आया बहिणी बाहेर पडत नव्हत्या त्यांना सक्षमीकरण्याचं काम आपण केलं. वेगवेगळे कोर्सेस दिले, त्या स्वतःच्या पाया उभ्या राहत आहेत. बचत गटांना मदत केली, आज त्या स्वावलंबी झाल्यात. आणि त्याच आया बहिणींना देखील आज कुठंतरी टीका टिप्पणी करून त्यांचा अपमान करायचं काम सुरू केलं. मला एवढं सांगायचं आहे की या मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. आज मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, आज अनेक पुढारी एकत्र झाले, पण व्यासपीठावरती असलेले पुढारी असतील, नेते असतील किंवा समोर बसलेले जीवाभावाची माणसं आहेत. आज तुम्ही मला एकटं पडून देत नाही, आज माझ्या मागे ताकदीने उभे आहात. तुम्ही कुठलाही विचार करत नाही. आणि मी देखील तुम्हाला सांगतो, तुमच्या कुठलीही वेळ आली, तुम्हाला कुठल्याही प्रकारे सामोरे जावं लागलं तर पहिला सुनील शेळके त्या परिस्थितीला पुढे असेल हा देखील तुम्हाला विश्वास देतो. कुणाला घाबरायचं कारण नाही. तुम्हाला काय कुणी खायला घालतं का महिन्याला कुणी पगार पाठवतं? जे सांगताय तू घरात बस, त्याला एवढं सांगा मी घरात बसतो, दर महिन्याला मला तू 10-15 हजार रुपये चालू कर, मी घरात बसतो. कुणी करणार आहे का? मग जो व्यक्ती काम करतो त्याच्या मागे जर सर्वसामान्य जनता उभी असेल तर तुम्हाला अडचण काय? मग मला एवढं सांगायचं आहे, येणारे 10-12 दिवस तुमच्या हातात आहे. माझ्यासाठी 10-12 दिवस 20 तारखेपर्यंत साथ द्या, माझ्यासाठी उभे राहा
पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावील आणि सर्वतोपरीने उभं राहील, हा देखील तुम्हाला विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि शेवटची एक विनंती करतो. गावागावामध्ये गटातटाचं राजकारण होत असतं. मी 5 वर्षामध्ये गावचा सरपंच आला तर त्या सरपंचाचं ऐकून जो काही निधी देता येईल तो निधी दिला. गावचा प्रमुख व्यक्ती आला तर त्याचं ऐकून मी निधी देण्याचं काम केलं. शेवटी मी गावाकरता काम केलं. मी सार्वजनिक विकास कसा होईल तो पाहिला. परंतु गावातील मतभेद आपण बाजूला ठेवून माझ्यासाठी 2 पाऊल मागे या आणि जेवढं तुम्हाला एक संघ राहता येईल तेवढं एक संघ राहावा एवढी प्रार्थना करतो. आज महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.